महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी जे TET पेपर 1 आणि TET पेपर 2 देत आहेत. आपण TET पेपर 1 आणि पेपर 2 देत असाल तर गणित या विषयासाठी पूर्वीपासूनच म्हणजे यापूर्वी किंवा सध्या चालू परीक्षेसाठी असेल, या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही PYQ सर्व पाहून घ्या. कारण प्रिव्हियस इयर जर क्वेश्चन तुम्ही पाहिलात त्याच्यासारखे तोच कन्सेप्ट कदाचित संख्या बदलून वारंवार प्रश्न विचारली जातात. 2025चा जरी पॅटर्न बदलला असेल तरी प्रश्नांचं जे काही मूळ स्वरूप आहे ते बदललेलं नाही. जसे की संख्याज्ञानावर जर आपण पाहिलं तर रोमन संख्येवर प्रश्न विचारला जातो, मूळ संख्येवर प्रश्न विचारला जातो, मूळ संख्येसोबत जोडमूळ आणि सहमूळ त्रिकोणी संख्या निश्चित प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर सरासरीवर प्रश्न आहे, घातांकवर प्रश्न आहे, विभाजितेच्या कसोट्यावर प्रश्न आहे, गुणोत्तर प्रमाणावर प्रश्न आहे, लसावी मसावीवर प्रश्न आहे. म्हणजे हे जे प्रश्न ठरलेले आहेत निश्चित की या टॉपिकवर प्रश्न येणारच. आणि जर तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चनचे स्पष्टीकरण माहिती असतील आणि त्याच्यासारखे सर्व प्रश्न येणार नाहीत हे जरी सत्य असेल तरी 30 पैकी 7, 8, 10 काहीतरी प्रश्न सेम पॅटर्नवर येणार आहेत. आणि इतर जे प्रश्न येणार आहेत ते घटक तोच असेल, स्वरूप तसंच असेल, संख्या बदल असतील. त्यामुळे मी नेहमीच सर्वांना सांगतो की जर तुम्हाला TET मध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर PYQ पाहायला शिका. आता PYQ पाहत असताना आज आपण TET पेपर 1 यामध्ये 2016 आणि 2017 या 2 वर्षाचे जवळपास 60 प्रश्न अभ्यासणार आहोत. आपलं हे सेशन पुढील 2 तास चालणार आहे. यामध्ये हे सर्व 60 प्रश्न आणि जेव्हा हे प्रश्न मी तुम्हाला सोडवून देणार आहे तेव्हा तुम्हाला जाणवेल की मागील 2 दिवसापूर्वीच्या PYQ मध्ये किंवा 2020च्या PYQ मध्ये 21च्या PYQ मध्ये असेच प्रश्न विचारले गेलेत. आणि तुम्हाला गणितामध्ये जर 20+ 25+ स्कोअर करायचा असेल तर नक्कीच या सर्व PYQ व्हिडिओ पहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर 1 असेल किंवा पेपर 2, गणित तुमच्या कोणत्याही पेपरला असेल तर पेपर स्पष्टीकरण म्हणजेच PYQ हे पेपर 1 आणि पेपर 2चे पण पहा. कारण कन्सेप्ट जवळपास 70% त्याच आहेत आणि तशाच सारखे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अगदी न घाबरता न भीता गणिताची चिंता मनातून काढून टाका आणि जीनियस मॅथ या चॅनलवरचे सर्व पेपर स्पष्टीकरण पहा. तुम्हाला इतरही कुठं काही बघायला मिळत असेल तुम्ही पाहत असाल, परंतु एकदा जीनियस मॅथचे सगळे स्पष्टीकरण जर तुम्ही पाहिलात तर तुमची गणिताची भीती कायमची निघून जाईल. तर सुरुवात करूया आपण आजचा पहिला प्रश्न. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? आता आपण दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत जोडमूळ संख्यांचा पर्याय. आता जोडमूळ मध्ये पहिली कंडिशन काय आहे तर दिलेल्या दोन्हीही संख्या मूळ असल्या पाहिजेत. आता आपण जर थोडं निरीक्षण केलं पहिल्या पर्यायामध्ये तर पहिला पर्याय आहे 117 आणि 119. तर 117 यामध्ये 1 + 1 + 7 ही बेरीज केल्यानंतर ही बेरीज येते 3 म्हणजे 9 बेरीज येते. म्हणून 117ला 3ने निःशेष भाग जातो कारण 9ला 3ने भाग जातो. म्हणून या दोन्हीही संख्या मूळ संख्या नाहीत, म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी नाही. दुसरा पर्याय जर विचारात घेतला आपण 127 आणि 129, यामध्ये जर आपण 129 ची बेरीज पाहिली 1 + 2 + 9 तर ही बेरीज येते 12
आणि याला पण 3ने भाग जातो, म्हणून 129 ही मूळ संख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये जर पाहिलं आपण 147 आणि 149, तर यामध्ये जो पहिला पर्याय आहे 1 + 4 + 7 यांची बेरीज येते 12, म्हणजेच याला 3ने पण निशेष भाग जातो, म्हणजे ही पण जोडी नाही. म्हणजे आपल्याकडे उत्तर राहतं पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीचा आपण का वापर केला? कारण आपल्याला 200 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ नाहीत किंवा नसतील तुम्हाला पाठ, आणि मग जर तुम्हाला या संख्या पाठ नसतील तर तुम्हाला त्या मूळ संख्या आहेत की नाहीत हे आधी पूर्ण चेक करावं लागेल, तरच तुम्ही हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे 52 ते 115 या संख्येमधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? आता पहा 52 ते 115 जर थोडं निरीक्षण केलं आपण तर 52, 53, 54, 55 अशा जर जोड्या तयार करून घेतल्या तर प्रत्येक जोडेमध्ये विषम संख्या 1ने जास्त आहे. मग 52 संख्या आणि या 52 संख्येचं जर आपण पाहिलं तर या 52 पासून 115 पर्यंत अशा किती जोड्या होतात हे आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय, तर अशा किती पियर्स आहेत. जर आपण ह्या जोड्या लिहित गेलो तर शेवटची जोडी असणार आहे 114 आणि 115, त्याच्या आधी असेल 112, 113. तर या प्रत्येक जोडीमध्ये विषम संख्या 1 जास्त आहे, विषम संख्या 1 जास्त आहे, विषम संख्या 1 जास्त आहे, विषम संख्या 1 जास्त आहे. अशा जोड्या किती होतात? समजा 40 जोड्या झाल्या तर यांच्या बेरजेमध्ये 40चा फरक आहे म्हणता येईल. म्हणजे पर्यायानुसार पण आपण शोधू शकतो 36 जोड्या आहेत का, 32 जोड्या आहेत, 64 जोड्या आहेत, किती पियर्स आहेत अशा. तर त्यासाठी एक सोपं सूत्र आहे, 114 मधून 52 वजा करूयात, तर हे आलं 62. या 62ला 2 न भाग द्या, उत्तर येतं 31 आणि +1 करा, उत्तर आलं 32. म्हणजेच यांच्या बेरजेमध्ये 32चा फरक आहे, कारण अशा 32 जोड्या आहेत, प्रत्येक जोड्यामध्ये 1चा फरक, 32 पियर्स. या पद्धतीने आपण हा प्रश्न लवकरात लवकर सोडवू शकता. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे 2 गुणिले 40चा वजा 1 ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे? आता पहा, आपल्याला असं वाटतं की हा प्रश्न अगदी सिंपल पद्धतीने आपण सोडवू शकतो आणि सोडवू पण शकतो, परंतु आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, तर 2 गुणिले 40चा वजा 1 याची आधी आपल्याला किंमत काढून घ्यावी लागणार आहे, किती येते. आता 2 गुणिले 40चा वजा 1 याची जर किंमत तुम्ही शोधलात तर 2/40 असं त्याचं उत्तर येईल. आणि याला जर भाग दिला आपण, 2 2 4 आणि 0 म्हणजेच 1/20. आता 1/20 म्हणजे किती? जर आपण भाग दिला तर शून्याचा भाग बसेल, पुन्हा 10 होईल. 20ला भाग दिला तर पुन्हा शून्याचा भाग बसेल, पुन्हा 0, 20 पंचे 100, म्हणजे उत्तर येईल 0.05. आता 0.05 ही दिलेल्या 4 पर्यायामध्ये कुठं दिसतं तुम्हाला ज्याची स्थानिक किंमत आहे? तर ती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये जे तुम्हाला 5 दिसतं, त्या 5ची जी स्थानिक किंमत आहे तर ती आपण या ठिकाणी पाहू शकतात, तर ती आहे 0.05. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, स्वरालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2014 शुक्रवारी झाला, तर जन्मदिनाचा वार कोणता? आता पहा, स्वरालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबरला झालेला आहे आणि तो 13 डिसेंबर 2014 झालाय. आता यामधून जर 7 वर्ष वजा केले तर तिचा जन्मवार असेल. म्हणजेच 7 जर वजा केलं तर याचं उत्तर येईल 13 डिसेंबर 2007. 7 मायनस केलेला आहे. आता 2007 पासून 2014 पर्यंत लीप वर्ष किती आहेत हे आधी चेक करा. तर 7 वर्षाचे 7 दिवस पुढे गेलेले असतील आणि लीप वर्षाचे 2 दिवस पुढे गेलेले असतील. म्हणजे एकूण 9 दिवसांनी हा दिवस पुढचा असतो. मग या ठिकाणी 9ला जर आपण 7 भाग दिला, 7 एक 7, बाकी उरेल 2. आता बाकी 2 म्हणजे काय, तर जो वार आलेला आहे त्याच्या पाठीमागं 2 दिवस यायचंय. आता तिचा 7वा वाढदिवस जो आहे तो 13 डिसेंबरला शुक्रवारी झालेला आहे. तर शुक्रवारच्या पाठीमागं 2 दिवस, शुक्रवारच्या आधी 1 दिवस गुरुवार आणि गुरुवारच्या आधी 1 दिवस बुधवार. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्न आहे, तर हे कन्सेप्ट एकदा लक्षात राहील ना, तुम्ही सेकंदामध्ये हे सर्व प्रश्न सोडवू शकतात. 2 मीटर उंची असलेल्या वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याची टाकी एका नळाने अर्ध्या तासामध्ये 1/8 भाग भरते. याप्रमाणे आणखी 2 तास टाकी भरल्यानंतर उर्वरित भागामध्ये 1155 लिटर पाणी मावत असेल, तर त्या टाकीची त्रिज्या किती असेल? पहा, दिलेल्या माहितीनुसार जर आपण याची आकृती काढली तर आपल्या लक्षात येईल 2 मीटर उंची असलेल्या वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीमध्ये, म्हणजेच जर पाण्याच्या टाकीचा आकार काढला तर ही पाण्याची टाकी आणि या पाण्याची टाकीची उंची जी आहे ती आहे 2 मीटर. 2 मीटर उंची असलेल्या वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीत एका नळाने अर्धा तासात 1/8 भाग पाणी भरते. याप्रमाणे आणखी 2 तास टाकी भरल्यानंतर उर्वरित भागात, म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती असायला पाहिजे की 1/8 भाग म्हणजे किती, तर या टाकीचे जर आपण समान भाग केले 8, तर त्यापैकी 1/8 भाग तो भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा तास इतका वेळ लागतो. 1/8 भाग भरतो. आता आणखी 2 तास जर टाकी चालू ठेवली तर हे 1/8 यामध्ये आणखी 1/8 1/8 1/8 1/8, म्हणजे हे आधीचा ऑलरेडी आहे आणि हे पुढचे एवढे जर भरले तर टोटल 3/8 भाग पाणी 5/8 भाग भरेल. म्हणजे या टाकीचे जर 8 समान भाग केले आपण, समजा 1 2 3 4 5 6 7 आणि 8, तर यामधले 8 भाग भरणार आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 भाग भरलेत, तर उर्वरित भागामध्ये 1155 लिटर पाणी मावेल. म्हणजे जो राहिलेला वरचा भाग आहे, 3 भाग थोडक्यात हे वरचे, त्यामध्ये 1155 लिटर पाणी मावेल. याला जर 3 न भाग दिला तर 3 त्रिक 9, 2 उरले, 3 8 24, 1 उरलं, 3 5 15, म्हणजे 385 घनसेमी एका भागामध्ये पाणी मावेल. असे एकूण 8 भाग आहेत. मग 8 भागातलं पाणी किती होईल? 385 गुणिले 8, तर हे होईल 3080 लिटर.
आता या ठिकाणी टाकीची जी उंची विचारलेली आहे ती पर्यायामध्ये सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, पण टाकीचं मीटरमध्ये असल्यामुळं आपण या ठिकाणी जर हे कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर आपण मीटरमध्येच काढूयात. तर घनफळ बरोबर सूत्र आहे पाय आर वर्ग एच. आता हे लिटरमध्ये दिलेलं आहे, याचा अर्थ त्याचं जर घनफळ काढायचं असेल तर त्याला 1000 गुणावं लागेल, म्हणजेच 3080 आणि याला 1000 गुणल्यानंतर 10 येईल, बरोबर 22/7 गुणिले आरचा वर्ग गुणिले उंची 2 मीटर. तर हे सेंटीमीटरमध्ये केलं तर 200 होईल. त्यानंतर हे 2 शून्य कट होतील आणि आर वर्ग बरोबर 30,800 गुणिले 7 छेदामध्ये 22 गुणिले 2. बावीस एक 22, 8 उरले 22 8 88 आणि हे 2 शून्य, बे 1 बे 92 18 आणि हे डबल शून्य, हे 22 चौक 88. तर इथे येईल 2 भागल्यानंतर 700. 700 गुणिले 7 म्हणजे 7 7 49 आणि हे 2 शून्य, म्हणजे आर वर्ग बरोबर 4900 म्हणजे आर बरोबर 70 सेंटीमीटर. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने आपण प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत, प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात. यावरून गोळ्याची एकूण संख्या खालीलपैकी काय असू शकते? तर दिलेल्या माहितीनुसार हा जो प्रश्न आहे तर यामध्ये तुम्हाला लसावी काढून घ्यावा लागतो. आणि लसावी काढत असताना आता या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला एक जाणवलं असेल की हे सर्व प्रश्न उपयोजनात्मक प्रश्न आहेत, ते डायरेक्ट लसावी विचारत नाहीत किंवा काही नाही. तर याचा जर लसावी आपण काढला 12 26 आणि 18 तर यामधून कॉमन घ्यावं लागेल. 2 जर कॉमन काढलं तर 6 13 9, पुन्हा 6 आणि 9 मधून जर कॉमन काढलं तर 3 कॉमन निघेल, 3 2 6 13 3 3 9. आता काही कॉमन निघणार नाही आणि म्हणून यांचा जर लसावी काढला आपण तर तो लसावी येतो सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव, 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 13 गुणिले 3, तर 2 6 3 2 6 गुणिले 13, हे 6 6 36 गुणिले 13, 13 संग 78 ला 8 48 7 13 39 आणि 7 46 म्हणजे 468 इतका लसावी आहे. तर आता याची उत्तरं कशी असतात पहा. 2 कमी पडतात म्हणजेच याचा अर्थ 468 मायनस 2 आपण करूयात म्हणजे 466. हे पर्यायामध्ये दिलेलं नाही. मग 468 ची दुप्पट करावी लागेल तुम्हाला, म्हणजे 468 गुणिले 2 करा तर उत्तर येईल 936. यामधून 2 वजा करा, उत्तर येतं 934. हे पण पर्यायामध्ये नाही, 466 नाही 934 नाही. मग 468 ला 3 ने गुणाकार करायचा तर हा गुणाकार येतो 1404. यामधून जर 2 वजा केलं तर उत्तर येईल 1402. ते पण इथे दिलेलं नाही. मग 468 गुणिले 4 करावं लागेल तर हा गुणाकार येतो 1872. यामधून जर 2 वजा केलं तर उत्तर येतं 1870. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण या प्रश्नापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या दोऱ्यांची लांबी खालील पर्याय दर्शवलेली आहे, त्यातील सर्वाधिक लांबीची दोरी कोणती? आता आपण जे एकक पाहिलेत त्या एककचा जर तुम्हाला तक्ता पाठ असेल तर तुम्हाला लक्षात येईल. पहा, सेंटरला मीटर असतं, त्याच्या मीटरच्या बाजूला एका बाजूला डेसी तर दुसऱ्या बाजूला डेक्का. एवढं लक्षात राहिलं की बाकी अतिशय सोपं आहे, कारण डेक्काच्या बाजूलाच पुन्हा हेक्टो आहे
आणि इथं किलो. तसंच डेसीच्या पुढे सेंटीमीटर आणि सर्वात लहान मिलीमीटर. तर आता ह्या सर्वांना मीटरमध्ये आपण कन्वर्ट करूयात. तर पहिला आहे 7.982 हेक्टोमीटर, म्हणजे या ठिकाणी 7.982. याचं जर आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर हे येईल 100 गुणावं लागेल, म्हणजे 798.2 मीटर. पहिला पर्याय किती असेल? 798.2 मीटर. त्यानंतर आहे डेसीमीटर. आता डेसीमीटर आहे 5743.6. त्याला जर मीटरमध्ये केलं तर 10 भाग देणं गरजेचं आहे, म्हणून दुसरा पर्याय येईल 574.36 मीटर. तिसरा पर्याय आहे 921.5 मीटर. यामध्ये काही बदल करायची गरज नाही. आणि पुढचा पर्याय आहे 62.54 डेक्कामीटर. तर हे 62.54 डेक्कामीटरचं मीटरमध्ये केलं तर 10 गुणावं लागेल, म्हणजे चौथा पर्याय येईल 625.4 मीटर. तर सर्वाधिक लांबी म्हणजे सर्वात जास्त लांबी आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? आता पहा, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला 2 वेगवेगळ्या वेळेमध्ये होणारे काटकोन तर आता पहिल्यांदा आपण पाहूयात 10 ते 1. तर 10 ते 1 मध्ये पहा, 10 ते 11च्या दरम्यान 2 वेळा काटकोन होईल. 11 ते 12च्या दरम्यान 2 वेळा काटकोन होईल. आता विषय आहे तो 2 ते 4च्या दरम्यान. तर या ठिकाणी 2 ते 4च्या दरम्यान 4 वेळेस व्हायला पाहिजे होता, परंतु 3 वाजता जो होतो तो एकदाच होतो. त्यामुळे इथं थोडं डायरेक्ट आपण असं लिहू शकतो, 2 ते 4च्या दरम्यान फक्त 3 वेळा काटकोन होतो. आणि हा जो फरक आहे या ठिकाणी 6 वेळा आणि 2 ते 4च्या दरम्यान 3 वेळा. म्हणून याचं उत्तर आहे 3, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वर्तुळाकृती हिरवळ जागेवर PQRS असे आयताकृती मैदान तयार केले. त्यावेळी मैदानाची रुंदी 14 मीटर झाली. तर जो कोन दिलेला आहे माप कोन SYR तो आहे 60 अंशाचा. तर वर्तुळाकृती जागेला 5 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती मीटर काटेरी तार लागेल? तर दिलेल्या आकृतीमध्ये थोडं जर निरीक्षण केलं आपण तर हा वर्तुळाकार भाग हा आहे आयत, केंद्रबिंदू PQRS आणि हा जो कोन आहे तो आहे 60 अंशाचा. तर त्याच्या लगतचा कोन हा जो आहे तो असणार आहे 30 अंश. आता आयताची रुंदी दिली आहे तुम्हाला 14 मीटर. तर 30 अंशासमोर, आता या ठिकाणी जर हा आयत असेल तरी तो 90 अंशाचा कोन आहे आणि 30 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. कर्णाच्या निम्मी
याचा अर्थ हा जो कर्ण आहे एस क्यू तो असणार आहे 28 मीटर. आणि हा जर 28 मीटर असेल तर या वर्तुळाचा जो व्यास आहे तर तो व्यास पण असेल 28 मीटर. आणि मग परिघ काढायचा असेल म्हणजे एक जर फेरा काढायचा असेल तर पाय डी म्हणजे 22/7 गुणिले डी म्हणजे किती 28. 7 1 7 7 चोक 28 22 चोक 88 मीटर. हे एका फेऱ्याचं अंतर आहे. आपल्याला 5 फेऱ्याचं अंतर पाहिजे म्हणजेच 88 गुणिले 5 फेरे तर 440 मीटर. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 8 0 9 5 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती विषम संख्या तयार होतील. आता 4 अंकी त्यामध्ये पण विषम संख्या पाहिजेत. पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घ्या की दिलेल्या संख्येपासून ज्या 4 अंकी संख्या तयार होतात त्यामध्ये एकूण संख्या 18च होतात पहिल्यांदा, तर हे आपल्याला माहित असणं पण गरजेचं आहे. त्याचबरोबर जे अंक दिलेत 8 0 5 आणि 9 यामध्ये विषमांक 2च आहेत. फक्त विषमांक किती आहेत 2. याला कोणतीही ट्रिक्स वगैरे आपल्याकडे नाही किंवा म्हणजे ट्रिक्स आपल्याला कोणती वापरता येत नाही. पण एवढं लक्षात ठेवा यापासून 4 अंकी संख्या या 18 होतात आणि 18 मध्ये हा 0 0 0 0 0 0 हजार स्थानी असणाऱ्या म्हणजे याच्या पुढे समजा आता आपण असं लिहूयात 8 5 9 8 9 5 5 8 9 5 9 8 9 5 8 9 8 5. तर या 4 अंकी संख्या नाहीत म्हणजे ह्या 4 अंकी संख्या कॅन्सल झाल्या. ठीक आहे. आता राहिलेल्या ज्या संख्या तयार होतात त्या जर संख्या तुम्हाला तयार करून दाखवल्या तर लक्षात येईल. समजा 8 अंक लिहून टाका सुरुवातीला. 8 एकदा 2दा 3दा 4 वेळेस 5 वेळेस आणि 6 वेळेस. त्यानंतर 0 5 9 0 9 5 5 0 9 5 9 0 9 0 5 9 5 0. यामध्ये विषम संख्या किती आहेत पहा 1 2 3 आणि 4 म्हणजे ह्या 4च विषम संख्या आहेत. किंवा जेव्हा 8 अंक सुरुवातीला येतो त्यानंतर जर आता 5 अंक सुरुवातीला घेतला 5 5 5 5 5 आणि 5 6 वेळेस घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे 8 0 9 8 9 0 9 0 8 9 8 0 0 8 9 0 9 8. तर या ठिकाणी विषम संख्या 2च झाल्या म्हणजे या 6 पैकी 4 या 6 पैकी 2. आता एकक स्थानी जर 9 अंक घेतला 1 2 3 4 5 6 वेळेस 9. त्यानंतर पुढे 8 0 5 8 5 0 5 0 8 5 8 0 0 8 5 0 5 8. तर या ठिकाणी पण विषम संख्या 2च असणार आहेत म्हणजे टोटल 4 2 2 अशा 8 विषम संख्या या ठिकाणी असतील. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे 2 संख्येच्या बेरजेचा वर्ग 2304 असून त्या 2 संख्येचा गुणाकार 560 आहे तर त्या 2 संख्येतील फरक किती.
तर हा प्रश्न सोडवण्यासाठी एक ट्रिक्स आपल्याला वापरायची आहे. तर ती ट्रिक्स आहे, बेरजेचा वर्ग जो दिलाय तुम्हाला 2304, यामधून गुणाकाराची 4 पट वजा करायची, म्हणजेच 560 गुणिले 4 पट. 4 सक 24 ला 4 हातच्याली 2, 4 पंचे 20 आणि 2 22. तर हे 22 40 वजा करूयात. 4 10 मधून 4 गेले 6 0 0. तर हे जे 64 आहे याचं आपण वर्गमूळ घ्यायचं, तर ते येतं 8 आणि ते त्या दोन संख्येतील फरक असतो. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, 97 ही संख्या 95 वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? तर 95 वेळा 97 गुणिले 97 गुणिले 97 गुणिले 97 गुणिले असं 95 वेळा. याचा अर्थ असा आहे 97चा घातांक 95, आणि हा जो घात आहे 95 याला 4 न भाग द्यायचा आहे, आणि नेहमी 95 असेल किंवा कोणतंही असेल तर 4 नच भाग द्यायचं, कारण 4 न त्यांचे घातांक युनिट प्लेस रिपीट होतात. तर 4 दोन्ही 8, 1 उरलं 15 येईल, 4 त्रिकोण 12, 3 येईल, म्हणजे बाकी आली 3. तर जितकी बाकी आलेली आहे तेवढ्या वेळा जी संख्या असते आपली 97 यामधला जो 7 आहे तो 3 वेळा घ्यायचा आणि त्यांचा गुणाकार करायचा. तर 7 7 49 गुणिले 7 म्हणजे गुणाकार येईल 343, म्हणजे एकक स्थानचा अंक असेल 3, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न आहे, एका वर्तुळावरील 6 बिंदू परस्परांशी एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढले आहेत. तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील? तर एक वर्तुळ जर घेतला आपण इथं, त्याच्यावर 6 बिंदू, समजा हा A, B, C, D, E आणि F. तर 4 रेषाखंड काढलेत, म्हणजे ही समजा 1 असेल, 2, 3, 4. आणखी किती काढता येतात? तर त्याचं सूत्र आहे, बिंदू आहेत 6, तर 6 गुणिले 5 छेदामध्ये 2, तर याचं उत्तर येईल 15 रेषाखंड. पण 15 पैकी 4 आधीच काढलेत, 4 रेषाखंड आधीच दिसतात. मग आणखी किती काढता येतील आता? तर 11 रेषाखंड. तर हे काळजीपूर्वक सोडवा. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. तर दिलेली आकृती जर आपण काढली तर ही वर्तुळामध्ये हा AE, त्यानंतर हा समभुज त्रिकोण ABC, या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन, तर हा कोन 60 अंशाचा आहे.
त्याचबरोबर हा 90चा आहे. तर हा जो त्याचा बाह्य कोन आहे हा होईल 120 अंशाचा. तसंच हा कोन होईल 60 अंशाचा. हा जर व्यास असेल तर हा इथं 90 अंशाचा होतो, म्हणजे हा होईल 30 अंशाचा. हा 90 अंशाचा, म्हणजे हा जो कोन आहे तो 60 अंशाचा आणि त्याचा बाह्य कोन हा 120 अंशाचा, म्हणजे y ची किंमत 120 अंश असेल. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे पूर्णांक अपूर्णांक त्याचे भागाकार अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे. तर 3/5 आता इथं वजा आणि वजा हे होईल प्लस 0.5. त्यानंतर इथं 2 दूनी 4 प्लस 1 म्हणजे भागिले 5 किंवा वजा 5/2 अधिक 0.8 गुणिले 8 दूनी 16 प्लस 5 म्हणजे 21/8. पुढे जर हे आपण सोडवलं तर हे 3/5 अधिक 0.5 इथं गुणिले 2/5 असे येईल अधिक 0.8 गुणिले 21/8. तर 5 1 5 हे मायनस असणार आहे लक्षात घ्या. तर 0.1 8 1 8 0.1. तर पुढे 3/5 इथे येईल वजा 0.2 अधिक 2.1. याला जर भाग दिला आपण 5 ने 3 ला तर 5 1 5 शून्याचा भाग बसेल 5 1 30 आणि पुढे 0 म्हणजे हे 0.60 वजा 0.2 पुढे 0 घेऊ शकतो आपण अधिक 2.10. तर 0.60 मधून 0.20 गेले तर हे येईल 0.40 अधिक 2.10. यांची जर बेरीज केली तर 2.50 येईल आणि 2.50 म्हणजे 2.1/2. पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने आपण सोडवू शकाल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. कुशल बसने ताशी 48 किलोमीटर वेगाने काही अंतर 192 किलो म्हणजे काही वेळामध्ये 192 किलोमीटर अंतर प्रवास करतो. बसचा ताशी वेग पूर्वीपेक्षा 3/8 पटीने वाढवला तर तो तेवढ्याच वेळामध्ये पूर्वीपेक्षा किती जास्त प्रवास करेल. तर पहा वेग दिलेला आहे आपणास, वेळ शोधायचे. तर वेग आहे 48 किलोमीटर पर आवर. अंतर दिलेलं आहे 192 किलोमीटर. जर वेळ काढायची असेल तर वेळ बरोबर अंतर म्हणजे 192/48. तर 4 तास वेळ लागेल. वेळ किती आहे 4 तास. आता जो वेग आहे तो पूर्वीपेक्षा 3/8 पटीने वाढवला म्हणजे आधीचा वेग किती आहे 48. 3/8 म्हणजे 8 1 8 8 संग 48 सायंत्रिक 18 किलोमीटरनं वाढवलेला आहे. म्हणजे थोडक्यात 18 किलोमीटर तासाला जास्त जाणार आहे
आपल्याकडे 4 तासाचा प्रवास आहे, म्हणजे जास्तीचा प्रवास जर आपण विचारात घेतला तर 4 तास गुणिले 18 म्हणजेच 18 चोक 72 किलोमीटर अंतर जास्त जाईल. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी कोणती संख्या 33 ने विभाज्य नाही, म्हणजे 33 ने भाग जात नाही. तर पहा, पहिली जी संख्या आहे 2, 3, 11, 32, यामधील सर्व अंकांची बेरीज 12 आहे. आता 33 न भाग जाणार म्हणजे काय, तर त्या संख्येला 3 आणि 11 ने भाग जावा लागतो. म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो, 3 ने तर भाग जातो, 11 ने जातो का नाही चेक कसा करायचा, तर एकाडेक अंकाची बेरीज करा. म्हणजे जसं 3, 2, 1, 3, 3, 1, 2, म्हणजे ही बेरीज येणार आहे 6, 6, म्हणजे 11 ने पण भाग जातो, म्हणजे 33 न भाग जातोच. पहिला पर्याय. दुसरा पर्याय संख्या आहे 24, 88, 42. तर यामध्ये जर अंकांची बेरीज केली आपण तर ही बेरीज येणार आहे 28, म्हणजे 3 ने भाग जात नाही त्या ठिकाणी, म्हणजे 33 न पण जाणार नाही, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हर्षने पहिल्या दिवशी 8.4 तास काम केले. हर्ष पहिल्या दिवशी 8.4 तास आणि दुसऱ्या दिवशी 4 तास 30 मिनिट. तर प्रश्न असा विचारलाय, दोन्ही दिवसात शेतात केलेल्या कामाच्या कालावधीमधील फरक किती. आता दिलेल्या माहितीनुसार लक्षात घ्या की 8.4 आणि 4.30 म्हणजे 4 तास 30 मिनिट, याला आपण असं लिहू शकतो 4.5 तास. 8.4 तास यामधला जर फरक काढला आपण 8.4 मधून 4.5 वजा करा, 14 मधून 5 गेले 9, 7 मधून 4 गेले 3, 3.9 तास हे उत्तर बरोबर आहे. म्हणजेच पर्याय बी बरोबर आहे. आता याला जर मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 3 तासासाठी आपण 3 ला 60 न जर गुणलं तर हे झाले 180 मिनिट, आणि 0.9 ला जर आपण 60 न गुणलं तर हे होतात 54 मिनिट. टोटल 180 प्लस 54 234 मिनिट हे पण उत्तर बरोबर आहे. म्हणजे पर्याय ड. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ब आणि ड बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4, फक्त ब किंवा ड. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, एका घनाकृती केकचे एकूण पृष्ठफळ 864 वर्ग आहे. तो कापून इष्टिका चित्ती आकाराचे समान 4 भाग तयार केले तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्याच्या सर्व तुकड्याचे घनफळ आणि पृष्ठफळ याबाबत खालीलपैकी कोणते बदल दिसून येतील. तर घन आकृती केकचं पृष्ठफळ म्हणजे हा
एक घनाकृती केक आहे, सर्व बाजू समान. याचं जे पृष्ठफळ आहे तर ते आहे 864 काय मीटर वर्ग जे असेल ते. तर याचं सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग बरोबर 864. बाजूचा वर्ग बरोबर 864 भागिले 6. 6 1 6 2 उरले, साइन चौक 24 पुन्हा 2 साइन चौक 24 म्हणजे बाजू आली 12. तर याचं घनफळ जर काढलं आपण तर 12चा घन बरोबर 1728 मीटर घन हे घनफळ आहे. आता याचे इष्टिका चित्ती आकाराचे समान 4 भाग तयार केले. तर नेमकं काय होईल? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघा, याचं घनफळ बदलणार नाही, म्हणजे ब ऑप्शन कंपल्सरीच असणार आहे. त्यानंतर पृष्ठफळ तेवढेच असेल हे चुकीचं आहे. म्हणजे पर्यायामध्ये ब पाहिजे पण अ नको आहे. अ नको असलेला पर्याय 1 पण आहे, म्हणजे 1 चुकला, तिसरा चुकला, चौथा चुकला, राहिला आहे फक्त 2 नंबर. म्हणजे कधी कधी न सोडवता पण पर्यायाकडे जर निरीक्षण केलात तर तसंही तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 2 वर्षापूर्वी अंजलीचे वय वत्सलाच्या वयाच्या 1/2 पट होते. आणखी 4 वर्षानंतर वत्सलाचे वय अंजलीच्या वयाच्या 5/6 पट असेल, तर दोघांच्या वयातील फरक किती? आपण असा विचार करूया. 2 वर्षापूर्वी अंजलीचं वय वत्सलाच्या 1/2 पट, म्हणजेच वत्सलाचे वय जर आपण x वर्ष मानलं तर अंजलीचे वय सव्वा पट म्हणजेच 1.25x वर्ष. हे कधी 2 वर्षापूर्वी. त्यांचं आजचं वय किती असेल? आज आता हे सव्वा पट लिहिताना तुम्ही 5/4 असं पण लिहू शकता. आपण त्या पद्धतीने लिहूयात, म्हणजेच 5/4x. तर आजचे वय तर वत्सला असेल 1 + 2 आणि अंजली असेल 5/4x + 2. पहा 2 वर्षापूर्वी आणि आजचे. आता आपल्याला सांगितले की 4 वर्षानंतर, 4 वर्षानंतर, तर त्यावेळेस वत्सला असेल 1 + 2 + 4 म्हणजेच 1 + 6 आणि अंजली असेल 5/4x + 2 + 4 म्हणजेच 5/4 + 6.
तर वत्सलाचे वय अंजलीच्या 5/6 पट आहे. म्हणजे अंजलीचं वय जे आहे त्याच्या 5/6 वत्सला. पण त्यांची वय आपल्याला माहित आहेत. अंजलीचं वय माहित आहे 5x/4 + 6 गुणिले 5/6 बरोबर वत्सला आहे 1+6. तर आता हे जर आपण समीकरण सोडवलं तर आपल्या लक्षात येईल 5/6 जर याला मल्टिप्लाय केलं पहिल्या पदाला तर हे होईल 25x/24 अधिक इथं जर मल्टिप्लाय केलं तर 30/6 बरोबर 1+6. आता हे 1 इकडं मायनस घेऊयात आणि 30/6 तिकडं प्लस करूयात. म्हणजे 25x/24 वजा 1x बरोबर 6 वजा 30/6. आता इथे जर वजाबाकी केली तर 24 गुणिले 1x करावं लागेल. म्हणजे आपण असं लिहू शकतो 25x वजा 24x/24 बरोबर 6×6=36 वजा 30 म्हणजे 36 वजा 30/6. इथं वजाबाकी येईल 1x/24 बरोबर 6/6. तर 6x कडे 24 तिकडे गुणाकारात जाईल. म्हणजे 1x बरोबर 24. याचा अर्थ x ची किंमत किती येते 24. म्हणजे वत्सलाचं वय जर इथे 24 असेल तर अंजलीचं 5/4 गुणिले 24 4×1=4 4×7=24 6×5=25 30 वर्ष. आणि म्हणून त्या दोघींच्या वयामध्ये 6 वर्षाचा फरक असेल. पर्याय क्रमांक 2. तर असे जर काही किचकट प्रश्न आले तर आपला वेळ जाणार आहे हे पण लक्षात घ्या. त्यामुळं थोडं विचारपूर्वक व्यवस्थित प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. जे सोपे प्रश्न आहेत ते सोडवा, जे अवघड प्रश्न आहेत ते स्किप करायला पण शिका. यानंतर आणि पूर्ण पेपरमध्ये असे 2 ते 3च प्रश्न असतात जे आपल्याला स्किप करायचे असतात. पुढचा प्रश्न आहे 12.1 वजा 3.3 वजा 5.8 गुणिले 6.3 वजा 12.1 गुणिले 12.1 वजा 12.1 गुणिले 5.8. आणि छेदामध्ये आहे 12.1 वजा 5.8 12.1 वजा 6.3. तर या ठिकाणी हे जे आहे ते वर्ग समीकरण जे नित्य समीकरण आहे त्याच्याशी संबंधित असे प्रश्न विचारले जातात.
तर या प्रश्नामध्ये जर आपण अंशामध्ये पाहिलं 12.1 गुणिले 3.3 तर इथं काहीतरी म्हणजे 3.3 ऐवजी 6.3 अपेक्षित आहे. तर हा प्रश्न आपण नंतर घेऊयात, कारण याच्यामध्ये काहीतरी मिसप्रिंट आहे असं वाटतं. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, ग्रुपवर शेअर करा, आपण पाहूयात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. एक कारागीर बांबूच्या 3 शिड्या बनवित आहे. 50 सेमी अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या लावल्या. तर त्या शिड्या बनवण्यासाठी पायऱ्याशिवाय लागणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती मीटर असेल? म्हणजे फक्त पायऱ्या न लावता या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, शिडी जेव्हा लावली जाते अशी, तर एक पायरी इथे येते, म्हणजे हे 50 सेमी अंतर आहे. पुन्हा दुसरी पायरी, पुन्हा 50 सेमी अंतर. तर अशा 13 पायऱ्या लावल्यात, लक्षात घ्या. म्हणजे 2 पायऱ्याला 1 मीटर अंतर होतं. अशा पद्धतीनं 13 पायऱ्याचा जर विचार केला आपण, तर 0.50 गुणिले 13 जरी केला आपण, किंवा आता 2 पायरीला 1 मीटर, पण खालचं जे अंतर आहे किंवा वरचं जे अंतर राहणार आहे हे सेपरेट 0. म्हणजे 50 सेंटीमीटर सेपरेट राहणार आहे. तर थोडक्यात एका बाजूला 7 मीटर इतकं लाकूड लागणार आहे, तर दुसऱ्या बाजूला पण 7 मीटर इतकं लाकूड लागेल. म्हणजे टोटल एका शिडीला 7 आणि 7 14 मीटर, पायऱ्या सोडून. अशा 3 शिडी आहेत, म्हणजे 14 गुणिले 3 42 मीटर इतकं लाकूड लागेल. पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. एक वस्तू 1306 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या 1.25 पट तोटा ती 1180 रुपयास विकल्याने होतो. यावरून वस्तूची मूळ किंमत किती? आता या ठिकाणी नफा आणि तोटा, जितका नफा होतो त्याच्या 1.25 पट तोटा होतो. म्हणजे जर आपण नफा बरोबर x लिहिलं, म्हणजे 1x, तर तोटा त्याच्या 1.25 पट, म्हणजेच किती? 1.25x. आणि यांच्या दोघांची बेरीज म्हणजे 1x अधिक 1.25x हा या रकमेतील फरका इतका असतो. म्हणजेच 2.25x बरोबर 6, 10 मधून 8 गेले 2, 2 मधून 1 गेलं 1, एकशे किंमत काढायची असेल तर आता 126 छेदामध्ये 2.25. तर हा भागाकार उत्तर येतं 56. म्हणजे नफा आहे 56 रुपये. याचा अर्थ 1306 रुपयाला विकल्यानंतर 56 रुपये नफा. 56 वजा करूयात 0, 5, 1250 रुपये त्याची मूळ किंमत असेल. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन.
पुढचा प्रश्न आहे 28 आणि 29. आणि 30वा प्रश्न आहे गणित अध्यापनातील तात्कालिक उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा योग्य पर्याय कोणता? गणित अध्यापनातील तात्कालिक उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा योग्य पर्याय कोणता? तर तात्कालिक उद्दिष्ट म्हणजे सौरभ सूत्राच्या मांडणीत बदल करतो, अंजली अपुऱ्या माहितीवरून निष्कर्ष काढत नाही, उदय गणितातील नवनवीन प्रयोग करतो, उस्मान नवीन संकल्पनाचा स्वीकार करतो. तर यामध्ये सौरभ सूत्राच्या मांडणीत बदल करतो म्हणजे हे तात्कालिक तुम्हाला लगेच लक्षात येतं, त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर 2 प्रश्न राहिलेत आपले यामधले आलेखावरचे, तर ते आपण समजून घेऊयात. तर दिलेल्या माहितीनुसार म्हणजे हा पेपर आपला संपेल पहिला. तर खरोखर त्यावेळेसचे जे पेपर होते सुरुवात, आता हा पेपर आता पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतो किती अवघड आहे, आणि म्हणूनच त्यावेळेस निकाल खूप कमी असायचे. TETचे जे निकाल लागायचे त्यामध्ये गणितामध्ये खूप मोठे म्हणजे जास्तीचे किचकट वगैरे प्रश्न भरपूर होते. तर पाहूयात हा प्रश्न 28 आणि 29 मध्ये. ग्रहसंकुलातील वाहतुकीची साधने वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या वृत्तालेखात दर्शवलेली आहे. त्यातील मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तीची संख्या 69 आहे. यावरून प्रश्न सोडवा. आता मोटारीचा जो प्रवास आहे तो किती दाखवला आपल्याला? x - 7. तर आधी आपण ह्या टोटल एक्सचा जर विचार केला, अंशात्मक विचार, तर बस आहे 4x - 2, त्यानंतर मोटार आहे x - 7, मोटार सायकल आहे 5x + 4, ट्रेन आहे 2x - 4 आणि फक्त सायकल आहे x - 21. असे आपल्याला अंशात्मक कोन दिलेत. आता या सर्वांची जर बेरीज केली आपण तर आपल्या लक्षात येईल. आधी आपण x ची सर्व बेरीज करूयात. x 4x 1x 5x 2x आणि पुन्हा 1x. तर 4 आणि 1 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि 1 13x म्हणजे हे होईल 13x. आता रूलमध्ये जर पाहिलं तर हे +4 आणि -4 कॅन्सल होईल म्हणजे हे 0 होणार आहे. तर -21 -7 म्हणजे -28 आणि -2 तर हे होईल -30 आणि या सर्वांची बेरीज असते 360 म्हणजे 13x बरोबर. आता हे -30 तिकडे गेले की प्लस होईल 360 + 30 म्हणजे 13x बरोबर 390 आणि म्हणून x ची किंमत जर काढली तर 390 छेदामध्ये 13 13 × 13 13 त्रिक 39 आणि 0 म्हणजे x ची किंमत येईल 30. आता जर आपण मोटारचा विचार केला तर x ची किंमत जर 30 असेल तर मोटार x - 7 याचा अर्थ 30 - 7 म्हणजेच 23 अंश आणि मोटारची संख्या सांगितली आपल्याला 69 म्हणजेच 23 अंश बरोबर 69. तर 1 अंशाची किंमत किती येईल? मग 1 अंशाची किंमत येईल 23 न भागलं तर 3. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले पहा, सायकलने प्रवास करणाऱ्या ग्रहसंकुलातील व्यक्तीची संख्या किती? आता सायकलने प्रवास करणारे किती आहेत? तर x - 21. आता x ची किंमत किती आहे? 30 - 21 म्हणजेच 9 अंश. आता 1 अंश म्हणजे किती आहे? 3. मग 9 अंश म्हणजे किती?
तर 3 गुणिले 9 बरोबर 27. पर्याय क्रमांक 3. तर आधी आपल्याला एकची किंमत किंवा एका अंशीची किंमत काढून हा प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर यावरचा दुसरा जो प्रश्न दिला आहे आपणास, बसपेक्षा मोटरसायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तीची संख्या कितीने जास्त आहे. तर या ठिकाणी जर आपण बसचा विचार केला तर बस आहे 4x वजा 2 अंश म्हणजेच 30 गुणिले 4 वजा 2. तर 3 चौक 12 म्हणजे 120 गुणिले 2 म्हणजेच 120 वजा 2 म्हणजे 118 अंश. हे बसचे. बसपेक्षा आता मोटरसायकल आहे 5x अधिक 4 म्हणजेच 5 गुणिले 30 अधिक 4 म्हणजेच 154 अंश. यामधला फरक किती येतो तर 154 वजा 118 फरक येईल 36 अंशाचा. आता 36 म्हणजेच किती मग तर 36 गुणिले 3 करावं लागेल, कारण आपल्याला माहिती आहे 1 अंश म्हणजे 3. मग 36 अंश म्हणजेच 36 गुणिले 3 बरोबर 108 ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने आपण हा पेपर क्रमांक 2000, तर तसं 2017चा पेपर थोडा सोपाच होता. नेमकं काय आहे 2017च्या पेपरमध्ये हे आपण या ठिकाणी आता क्वेश्चन वाईज जाणून घेऊयात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, सविताचे मासिक वेतन रुपये 10,000 असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/2 पट आहे. वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर तिघींचे एकूण मासिक वेतन किती. तर आपण रात्रीच 2018 मध्ये असा प्रश्न सोडवला होता. त्यामध्ये फक्त आपल्याला एकाचं मासिक वेतन विचारलं होतं, ते म्हणजे आशियाचं. तर आता दिलेल्या माहितीनुसार सविताचं मासिक वेतन 10,000 रुपये असून ते वेदिकाच्या 1/2 पट आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, सविता 10,000 रुपये मासिक वेतन आहे आणि ते वेदिकाच्या 1/2 पट म्हणजे वेदिकाचं मासिक वेतन असेल 8,000 रुपये, कारण 8,000ची 1/2 पट होते 10,000. आता या ठिकाणी आपल्याला असं सांगितले की वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या दुप्पट आहे, म्हणजेच आशिया मासिक वेतन आहे 4,000 रुपये आणि यांची एकूण रक्कम होईल मग 22,000 रुपये. म्हणजेच या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तिघींचं एकूण मासिक वेतन आहे 22,000 रुपये. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. काही मुलांना प्रत्येकी 25 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात 32 वह्या वाटल्या तेव्हा 196 वह्या कमी पडल्या. तर या ठिकाणी सूत्र लक्षात ठेवा, किती वह्या कमी पडल्यात 196 आणि वाटायच्या 25 वाटल्या 32 म्हणजे किती जास्त वाटल्या 7 वह्या जास्त वाटल्या. 7 ने याला भाग द्या, 7 1 7, 7 2 14, 5 उरले 7 8 56 म्हणजेच 28 मुले. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीमध्ये चौकोनाची संख्या किती आहे. तर आता चौकोनाची संख्या पाहत असताना आपण 2-2 त्रिकोण एकत्र केल्यानंतर चौकोन होतो. याला जर नंबर दिला आपण ABCDEF तर एका अक्षरापासून तर कोणताच चौकोन होत नाही, पण जर 2 अक्षरे एकत्र केली तर निश्चित या ठिकाणी एक चौकोन तयार होतो. तसं जर आपण पाहिलं तर AB, BC, CD, DE, EF आणि FA. तर हे एकूण 1 2 3 4 5 6 चौकोन झालेले आहेत. त्यानंतर 3 चौकोन एकत्र करून पण या ठिकाणी एक चौकोन तयार होतो. जसं की ABC तिन्हीचा एक चौकोन तयार होतो. त्यानंतर BCD यांचा पण एक चौकोन तयार होतो. त्यानंतर CDE यांचा पण एक चौकोन तयार होतो. त्यानंतर DEF यांचा एक होतो. EFA आणि FAB यांच्यापासून पण एक चौकोन तयार होतो. म्हणजे हे 6 आणि हे पुढचे 6
6 आणि 6 12. आता पुढे कोणते पण तुम्ही 4 एकत्र केले तरी चौकोन होणार नाही, 5 एकत्र केले तरी चौकोन होणार नाही आणि सगळे एकत्र केले तरी चौकोन होऊ शकत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतात? तर 36ला किती संख्याने भाग जातो? तर 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 9 ने जातो, 12 ने जातो, 18 ने जातो आणि 36 ने जातो. म्हणजेच 3 3 6 आणि 3 9. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. आता तुमच्या मनामध्ये कधी असा प्रश्न आलाय का की हा समजा 36 वस्तू, 48 वस्तू, 50 वस्तू, 100 वस्तू इथपर्यंत तुम्ही तोंडी करू शकाल तुम्हाला पाठांतर असल्यामुळं, पण जर तुम्हाला 400 वस्तू सांगितल्या, 800 वस्तू सांगितल्या किंवा संख्या मोठ्या दिल्या तर कसं सोडवणार? तर त्याची एक ट्रिक्स तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. तर ते नेमकं ट्रिक्स काय आहे हे समजून घ्या. तर आता नेमकं काय ट्रिक्स आहे हे आपण समजून घेऊयात. तर ट्रिक्स अशी आहे, या 36च्या बाबतीमध्ये किंवा आपण असं समजूयात की 100 वस्तू आहेत तुमच्याकडे किंवा कोणतीही संख्या घेऊ शकतात. तर आपण 72 वस्तूची ट्रिक समजून घेऊयात. तर 72चे मूळ अवयव पाडूयात. 2 न भागा 36 येईल, पुन्हा 2 न भागा 18 येईल, पुन्हा 2 न भागा 9 येईल, पुन्हा 3 न भागा 3 येईल आणि पुन्हा 3 न भागा 1 येईल. म्हणजेच 72चे मूळ अवयव आपण असं लिहू शकतो, 72 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 3 गुणिले 3. याचा अर्थ काय होईल? तर 2चा घातांक 3 आणि 3चा घातांक 2. इथपर्यंत सगळ्यांना करता येतं. आता या ठिकाणी जे घात आहेत, घात किती आहे? इथं 3 आहे, तर ते 3 मध्ये आधी 1 मिळवा, गुणिले इथं घातांक किती आहे? हा 2 आहे, तर ह्या 2 मध्ये पण अधिक 1 मिळवा, तर 3 आणि अधिक 1 4 गुणिले 2 आणि 1 3, तर 3 चौक 12. तर 12 प्रकारे वाटप करता येतं, म्हणजे 12 संख्याने भाग जातो 72ला. म्हणजे इथं संख्या मोजायची गरज नाही, तर ती दिलेली संख्या घातांकाच्या रूपामध्ये तुम्हाला मांडता आली पाहिजे. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 2 अंकी विषम संख्येची बेरीज किती? तर हा प्रश्न आपण यापूर्वी पण सोडवलेला आहे एका पेपरमध्ये, तोच रिपीट झालाय पुन्हा. यानंतर पुढचा प्रश्न, 8 25 25 16 25 26 12 101 9 39 आणि 17 187 यापैकी सहमूळ संख्येच्या जोड्या किती? तर पहा, 8 25 जोडी आहे, 25 26 जोडी आहे, 12 101 जोडी आहे. आता 9 39 नाही, कारण याला 3 ने भाग जातो म्हणून ही नाही, आणि 17 187 ला 17 ने भाग जातो म्हणून ही पण नाही. म्हणजे 3 जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 2. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? पहा, महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्य दिन यांचं काही रिलेशन आहे तुम्हाला माहिती असेल. तर महाराष्ट्र दिन ज्या दिवशी असेल त्याच्या पुढच्या दिवशी स्वातंत्र्य दिन असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्र दिन जर बुधवारी असेल तर स्वातंत्र्य दिन गुरुवारी असतो. एवढी ट्रिक्स लक्षात ठेवायला काही अडचण नाही. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, एक विशिष्ट रक्कम 7/8 पट वेदला दिली, 2/5 पट आलोकला, 3/8 पट सानियाला आणि 6/11 पट विनाला, तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त. तर आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करून हा प्रश्न सोडवा, कारण खूप पेपरला हा प्रश्न यापूर्वी 2 वेळेस आपण सोडवून दिलाय. यानंतर पुढचा प्रश्न,
चौरस हा टिंबटिंब असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणाऱ्या बाबी खालीलपैकी कोणत्या? तर चौरस हा समांतरभुज चौकोन असतो, समभुज चौकोन असतो, काटकोन असतो, म्हणून तिन्ही बरोबर अ ब क, पर्याय क्रमांक 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूयात. तर हे 1.1/2 आपण रात्री पण पाहिले, हे किती येतं तर 1.5 येतं वजा. यामध्ये जर आता भागाकाराचं चिन्ह दिले लक्षात घ्या, 5/8 भागिले म्हणजे गुणिले 4/1, 4 1 4, 4 2 8, म्हणजे 5ला जर 2 न भागलं तर हे येणार आहे वजा 2.5. आणि गुणिले 0.24. तर या दोन्हीचा जर गुणाकार आधी केला तर हे येईल 1.5 वजा 2.5 गुणिले 0.24. हा जर गुणाकार केला तर तो येईल 0.6 आणि यांची जर वजाबाकी येईल तर ती येईल 0.9. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता 21 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया, तर 21चा पाया कसा काढायचा? तर 21 गुणिले 2 करा 42, याच्यापेक्षा लहान वर्गसंख्या 36, त्याचं वर्गमूळ घ्या तर तो आहे 21चा पाया 6. आणि त्याच्या पुढे 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे 6 अधिक 7 केलं की 13 पाया असेल त्याच्या पुढच्या 7व्या त्रिकोणी संख्येचा, म्हणजे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 1.1/3 केली म्हणजे 3 1 3 आणि प्लस 1 म्हणजेच किती 4/3 पट केली तर दिवसांची संख्या याची उलट होते 3/4 पट, आणि 3/4 पटला पाऊण असं लिहितात, म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय निवडा. तर m भागिले 20 पहिला पर्याय आहे 1000/20, 0 0 कटेल 5 1 5 5, बे 1 बे 5 10 0, म्हणजे पहिल्याचं उत्तर येईल 50. दुसऱ्याचं एक्सेल अधिक एक्स, एक्सेल म्हणजे 40 अधिक 10, याचं पण उत्तर येतं 50च. तिसऱ्याचं एल एक्स एक्स वजा एक्स एक्स म्हणजे 70 वजा 20, उत्तर येतं 50च. आणि चौथा आहे एल गुणिले सी, एल म्हणजेच 50 सी गुणिले 100, विसंगत आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेले दिसले, तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन काट्यामध्ये खालीलपैकी किती मापाचा कोन असेल? तर आपण रात्रीचा असा प्रश्न सोडवलेला आहे. 2 कंडिशन घ्या, ज्याच्यामध्ये एकामध्ये 9 वाजलेत आणि एकामध्ये 3 वाजलेत. त्यानंतर याच्यानंतर 1.5 तास कधी होतो तर 10:30 वाजता आणि 4:30 वाजता. यावरून आपल्याला 2 काट्यातला कोन शोधता येईल. ट्राय करा, सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न, आकृतिबंधामध्ये 10 15 26 35 50, तर इथं वर्गसंख्या अधिक 1 म्हणजे 3चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग अधिक 1, 6चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग अधिक 1, 8चा वर्ग वजा 1 म्हणजेच 63. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,
132 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरस आकृतीची बाजू किती? हा प्रश्न आपण रात्री सोडवलेला आहे. सेम प्रश्न आहे. 2018चा जर पेपर पाहिलात, फक्त तिथं 176 दिलं होतं. परिघामध्ये 176 घेऊन आपण सोडवलं होतं. इथे 132 घेऊन सोडवा, सराव करा. यानंतर पुढचा प्रश्न, प्रत्येकी 2.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 17.5 मीटर लांबीच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवली तर दुपदे दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? 17.5 म्हणजे पहिला तुकडा हा 5 मीटरचा होईल, कारण 2.5 इकडं आणि 2.5 इकडं. आणखी एकदा कट केला की पुन्हा 5 मीटर आणि आणखी एकदा केला की पुन्हा 5 मीटर आणि राहिलेलं 2.5 म्हणजे 3 वेळा. पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एका संख्येला 15, 11, 12 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते, तर ती संख्या खालीलपैकी कोणती? तर 4 उरते म्हणजे काय करायचे, तर 11, 12, 15, 11 व 12चा लसावी काढा. लसावीमध्ये +4 प्लस करा. नाही उत्तर आलं तर लसावीची दुप्पट करा, पुन्हा 4 मिळवा. नाही आलं तर आणखी दुप्पट करा, पुन्हा 4 मिळवा. या पद्धतीने सोडवू शकता. यानंतर पुढचा प्रश्न, तर मैदानाची लांबी. आता यापूर्वीच्या गणितामध्ये मैदानाची रुंदी दिली होती 42, लांबी विचारली होती तर ती 56 आलती. आता लांबी 56 दिली, रुंदी 42 आहे, म्हणजे उत्तर हेच येणार आहे. आणि यासाठी तुम्हाला 2018चा पेपर स्पष्टीकरण पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला सुटेल. त्यानंतर 3 पेट्यामध्ये 231, 252, 126 वह्या आहेत. प्रत्येक पेट्यातील वह्यांचे समान असलेले गट्टे तयार करायचे असल्यास प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्या लागतील? तर आता 231, 252 आणि 126 याला 3 ने भाग जातो, म्हणजे यांचा मसावी काढायचा आहे आपल्याला. तीन 7 21, 3 7 21, 3 8 24, 3 चौक 12, 3 चौक 12, 3 2 6. तर आता ह्या सगळ्यांना आणखी 7 न भाग जाईल, हे येईल 11, 12 आणि 6, म्हणजे कॉमन अवयव आले 3 आणि 7 म्हणजे 21. त्यांचा गुणाकार येतो 21. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, स्थानिक किमतीतील म्हणजे या संख्येमधल्या उजवीकडील 8ची स्थानिक किंमत डावीकडील 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? उजवीकडील 8ची स्थानिक किंमत म्हणजे उजवीकडची आहे 0.08, ही डावीकडच्या स्थानिक किमतीच्या 8च्या किती पट आहे? म्हणजे 80 गुणिले पट. जर पट काढायची असेल तर 0.08 छेदामध्ये 80, दोन्ही याला जर आपण 100 न गुणाकार केला तर वर येईल 8, छेदामध्ये येईल 8000. 8 1 8, 8 1 8 आणि हे 3 0. (10^-3) पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, समभुज चौकोन. आता यापूर्वी आपल्याला असाच प्रश्न दिला होता आणि तिथं वर 20 विचारलं होतं. तर असं आता या प्रश्नामध्ये पहा, इथं 20 आहे तर हा पण 20, 20 आणि 20 40. तर हा जो कोण आहे तो असेल 140 आणि मग त्याचा बाह्य कोण असेल 40 अंशाचा आणि म्हणून बीचं माप आहे 40 डिग्री. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, 9 सेंटीमीटर गुणिले 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून तयार पताका केल्यास त्यातील 2 लहान पताकाची एकूण परिमिती किती? तर 2 लहान पताका म्हणजे जर आयताकार असेल असा आणि जर ते कापले तर या ठिकाणी ह्या 2 लहान पताका होतात, ही 1 आणि हे 2. तर हे 9 9 आणि हे 2 कर्ण आपल्याला या ठिकाणी प्लस करावे लागतात. (41 41) आणि हे 9
9. 100 सेंटीमीटर आहे. 2 लहान पताका लक्षात घ्या, इथं पर्यायामध्ये दिलेलं नाही, पण उत्तर येतं 100 सेंटीमीटर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. एक्सची किंमत शोधायची आहे. तुम्हाला ट्रिक सांगितली होती. या छेदातल्या 5 याला भाग द्या, 5 चोक 20, तर उत्तर येईल 4. आणि जर अवयव पाडला तर वरचे अवयव असे येतात पहा. x अधिक 5 x वजा 4, छेदामध्ये x अधिक 5 बरोबर 0, ब्रॅकेट कॅन्सल, x मायनस 4 इज इक्वल टू 0, सो x इज इक्वल टू 4. नेक्स्ट. फक्त 500 रुपये किमतीच्या व 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,000 रुपये आहेत, तर त्या पिशवीत खालीलपैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतात? तर आपण रात्रीच म्हणजे 2018चा पेपर पहा तुम्ही, अगदी सेम प्रश्न आहे. म्हणजे 18चा पाहिला तर हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. त्यानंतर एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोणाच्या मापाची बेरीज 150 अंश आहे. हा पण प्रश्न सेम रिपीट झाला आहे, 2018मध्ये आहे तसाच. यानंतर जून महिन्याची विद्यार्थ्याची उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीपेक्षा शेकडा कितीने कमी आहे? तर जूनचे आहे 60, ऑगस्टचे आहे 80. तर जून महिन्याची उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या शेकडा कितीने कमी आहे? तर 80ला 60, म्हणजे याचा अर्थ काय? 80 असताना 20 कमी, तर 100 असताना किती? जर हे सोडवलं आपण तर 100 गुणिले 20 छेदामध्ये 80, 20 × 20, 20 चोक 80, 4 ने भागलं तर उत्तर येईल 25. पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट. किती महिन्यात विद्यार्थ्याची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा जास्त आहे? तर या ठिकाणी आपण सर्व महिन्यांची बेरीज करून घ्या. 60, 70, 80, पुन्हा 70 आणि पुन्हा काय 90, त्यांची सरासरी काढा आणि सरासरीपेक्षा किती महिन्याची जास्त आहे चेक करा. तर माझ्या माहितीच तो सरासरीपेक्षा 1-2 महिन्याची जास्त येईल उत्तर तुम्हाला. तर या पद्धतीनं आपण हे 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण, यामध्ये जास्तीचं म्हणजे रिपीट पेपर असल्यामुळे आपल्याला जास्त प्रश्न सोडून घेण्याची आवश्यकता नाही पडली. बरेचसे प्रश्न 2018मध्ये पण जसे होते तसेच, परंतु आता 2024-25 पासून पॅटर्न बदलला आहे. रिपीट होतील का नाही माहिती नाही, परंतु कन्सेप्ट तोच राहणार आहे हे निश्चित आहे. तर या पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न पाहिलेत. तरीही तुम्हाला काही डाऊट असेल, काय अडचण असेल तर आपण विचारू शकतात.